uh, we are going to start the first practical, that is the data transfer. Okay, now here is the first practical. Actually, in this as a data transfer, we want to transfer your the data from one block to another block, from one block to another block, and how it is to be done, that right now we are going to see here. Okay, so for this purpose, what are the things are there that right now we are discussing one by one there. Okay. So here for this as a data transfer, uh, there are the two blocks. Two blocks, there is block B1 and block B2 is there. Okay, so we want to transfer this data. That is here from block B1. There are the 10 locations. That is, these are the memory locations. That is the 20, 21, 22, 23, 24, 25, up to 29. That is, these are the 10 datas are there. And that 10 datas we want to shift in another location. And that location we have to say that here it is the 30 to 39. These are the 10 locations. Okay. Now, as we are going to see that here as a this as a data transfer, there are the four way we can do this data transfer. This is the first is that the data transfer within internal memory. Data transfer within internal memory. Okay. Then second is that here if you have to see that it is a data transfer from internal memory to external memory. Data transfer from internal memory to external memory. Then you are the fourth type is that the data transfer from external memory to internal memory. Okay. And the last type is that right now we are going to see that it is the data transfer from external memory to external memory. Okay. So these are the four types of your the data transfer are there. Okay. So we can see all these one by one there, how all these things are happening there. म्हणजे आपल्या कंट्रोलला कसं आहे की तुम्ही एक्सटर्नल मेमरी पण इंटरफेस करू शकता आणि ऑलरेडी तुमची इंटरनल मेमरी पण आहे. बरोबर. तर इंटरनल मेमरीचा जो ब्लॉक आहे तर त्या इंटरनल मेमरी ब्लॉक मध्ये आपण हे कसं 256 ची जी इंटरनल मेमरी रॅम आहे तर त्या रॅम मध्ये हे कसं आपण पाठवू शकतो ते आता बघणार आहोत. ओके. आणि 4K ची तुमची काय रॉम आहे. तर रॅन्डम ऍक्सेस जी 256K ची आहे तर त्यामध्ये हे कसं डेटा शिफ्टिंग करतोय ते आता आपण पाहूया. ओके. So for this purpose, there is a flow chart. That is how all these things are we are doing there. So for this, we have to write the फ्लो चार्ट. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल, फ्लो चार्ट द्यावा लागेल. तर हा फ्लो चार्ट काय स्टार्ट केल्यानंतर काय लोड डेटा बाईट इन गिवन इंटरनल मेमरी लोकेशन. लोड डेटा बाईट इन गिवन इंटरनल मेमरी लोकेशन. म्हणजे जो तुमचा डेटा आहे तो B1 ब्लॉक मध्ये पहिल्यांदा लोड करा. ओके. देन वी हॅव टू पुट द काउंटर. आता हे आपल्याला 10 वेळा ही प्रोसेस करायची. म्हणजे पहिला डेटा घेतला पाठवला, दुसरा डेटा घेतला पाठवला, तिसरा घेतला पाठवला. म्हणजे एकच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. त्यामुळे इथं काउंटर कितीचा आहे, 10चा काउंटर इथं लोड केलेला आहे. ओके. देन गेट डेटा फ्रॉम ब्लॉक B1 टू अक्युमुलेटर. म्हणजे जो डेटा आहे पहिल्यांदा ब्लॉक B1 मध्ये त्यातला पहिला एक नंबरचा डेटा हा अक्युमुलेटर मध्ये घ्या. ओके. नाउ फ्रॉम अक्युमुलेटर इट स्टोअर्स टू द ब्लॉक 2. म्हणजे ब्लॉक 2 चं जे लोकेशन आहे त्या लोकेशनला स्टोअर करा. आणि काउंटर काउंट बाय 1, डिक्रिमेंट काउंट बाय 1.
ओके, म्हणजे काउंटर इथं काय करायचं, 1 ने डिक्रीमेंट करायचं. इज काउंटर 0, इज काउंटर 0. जर काउंटर 0 असेल तर स्टॉप करा, नसेल तर परत आ जाऊ. म्हणजे इथं काय होईल की हे 10 अंक आहेत, बरोबर. म्हणजे पहिला डाटा शिफ्ट झालं की 1 ने डिक्रीमेंट केला की ते 9 होणार आहे. मग 9 हे 0 आहे का, नाहीये. मग परत दुसरा डेटा तो शिफ्ट करेल. तो दुसरा डेटा शिफ्ट केल्यानंतर परत 1 ने डिक्रीमेंट होईल. मग तो परत 0 आहे का, नाही, बरोबर. ऍक्च्युली इथे ही कमांड दोनदा पडली, हे एकदाच पडायला पाहिजे होती. ओके, ते काढून टाकू आपण. असं कर, ज्यावेळेस तुमचा 10वा डेटा शिफ्ट होईल त्याच वेळेस काय होईल, 0 होईल. ओके, आणि नंतर हा डेटा स्टॉप होईल. मग आता हेच तुम्ही असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये कसं लिहायचं तर ते आता आपण खाली पाहतोय. आता हे असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम. ओके, आता हा जो असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम आहे तर हा असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम काय करणार आहे, हा प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्यूट कराल, आता हे सगळं तुम्ही अंशुमनच्या किट वरती पाहताय, अंशुमनच्या किट वरती करताय. तर आता आपल्याला इथे फक्त प्रोग्राम डिस्कस करायचा की हा प्रोग्राम तुम्ही कसा करता. ओके, तर हा निमॉनिक्स, आता इथं ऍड्रेस आहे, बरोबर. आता इकडं लेफ्ट साइडला लेबल आहे, बरोबर. जे आपण आपले तुमचे नेहमीचे प्रोग्राम ज्यावेळेस करत होतो आपण त्याला लेबल देत होतो, ते रिपीट, स्टार्ट, बरोबर, किंवा अगेन, ही जी काही आपण नावं देत होतो आतापर्यंत जे काही आपण प्रोग्राम पाहिले त्यामध्ये, तसं इथं हे काय दिलेलं आहे, आपण A1 दिलेलं आहे, लेबल काय दिलेलं आहे, A1 दिलेलं आहे. आता इथं ही इंटरनल मेमरी असल्यामुळे काय केलं की पहिल्यांदा मूव्ह R0 #20H. आता मूव्ह R0 तुम्ही अपकोड काढला तर त्याला तुम्हाला जो अपकोड येतो ते तो 78 हा अपकोड येतो आणि 20 हा तुमचा लोकेशनचा अपकोड आहे, मेमरी लोकेशनचा. म्हणजे इंटरनल मेमरी जी आहे त्या इंटरनल मेमरीचं लोकेशन किती आहे, 20 आहे. ओके, मग 20 ला जायचं आता. तर इथं काय केलं आपण, लोड 20 इन रजिस्टर R0. ओके, म्हणजे आता काय करावं लागणार आहे की पहिल्यांदा 20 ह्या मेमरी लोकेशनला आपल्याला 01 स्टोअर करावं लागेल, 21 ला 20 स्टोअर करावं लागेल, 02 स्टोअर करावं लागेल, 22 ला 03 स्टोअर करावं लागेल, 23 ला 04 स्टोअर करावं लागेल, 24 ला 05 स्टोअर करावं लागेल, 25 ला 06 स्टोअर करावं लागेल, 26 ला 07 स्टोअर करावं लागेल, 27 ला 08 स्टोअर करावं लागेल, आणि 28 ला 09 स्टोअर करावं लागेल, आणि 29 ला 0A स्टोअर करावं लागेल, बरोबर. म्हणजे हे स्टोअर अगोदर केले, म्हणजे हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायच्या अगोदर 20 ह्या मेमरी लोकेशनला 01, 21 ह्या मेमरी लोकेशनला 02, 22 ह्या मेमरी लोकेशनला 03, असं करत करत 29 ह्या मेमरी लोकेशनला 0A, असे हे 10 नंबर सिक्वेन्सली आपण काय केलेले आहेत, स्टोअर केलेले आहेत. ओके, आणि नंतर काय की स्टोअर केल्यानंतर हा प्रोग्राम लिहिलाय, आणि हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायच्या अगोदर हे लोड पाहिजे, बरोबर. आता हा प्रोग्राम काय आहे तो आपल्याला डिस्कस करायचा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही ऍप्लिकेशन असेल त्या ऍप्लिकेशनला तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम लिहू शकता, बरोबर. तर आता इथं जो येतोय तो पहिला प्रोग्राम की इंटरनल टू इंटरनल डेटा ट्रान्सफर. तर मूव्ह R0 #20H, म्हणजे #20 का, तर हा इमिजिएट डेटा आहे, हा काय इमिजिएट डेटा आहे. तर इमिजिएट डेटाचं काय केलं तुम्ही की लोड द 20H इन रजिस्टर R0, बरोबर. देन मूव्ह R1, मूव्ह R1 चा परत अपकोड काय 79 आहे, 13 इन R1 द्या. ओके, म्हणजे 30 ह्या मेमरी लोकेशनला आपला डेटा हा न्यायचा आहे, बरोबर. आता काय परत मूव्ह R2, मूव्ह R2 काय, आता हा काउंटर सेट केला 7A10, म्हणजे सेट द काउंटर. हा इथं ब्लॉक डिफाईन केला, पहिला B1 ब्लॉक डिफाईन केला, हा इथं B2 ब्लॉक डिफाईन केला. ओके, देन व्हॉट, मूव्ह A @R0, म्हणजे काय इथं की R0 जो काही तुमचा R0 जो काही तुमचा नंबर आहे, R0 मध्ये जे काही तुमचा नंबर आहे त्या ऍड्रेसला जो डेटा आहे तो अॅक्युम्युलेटर मध्ये आणायचा. आठवतंय आपण सेकंड टॉपिक मध्ये हे शिकलेलं आहे.
सेकंड टॉपिक मध्ये आपण शिकलेलो आहे की इन्स्ट्रक्शन सेट मध्ये की इट इज इंडेक्स्ड ऍड्रेसिंग. इट इज अ इंडेक्स ऍड्रेसिंग म्हणजे ऍट R0 ऍट R0 म्हणजे R0 ला जो तुमचा डेटा आहे तो डेटा तुम्ही कुठे शिफ्ट करायचा आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये शिफ्ट करायचा. तो शिफ्ट कुठे करायचा आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये शिफ्ट करायचा आहे. आणि R0 मध्ये काय असणार आहे आता 20 ह्या मेमरी लोकेशनला 01 हा डेटा असेल. कुठला डेटा असेल, 01 हा डेटा असेल. तो कुठे शिफ्ट होईल तुमचा अॅक्युम्युलेटर मध्ये. आणि त्याचा अपकोड काय E6 आहे. त्याचा अपकोड काय E6 आहे. ओके. देन मूव्ह ऍट द रेट R1A. मग परत काय करायचं, जो अॅक्युम्युलेटर मध्ये डेटा 1 आलेला आहे, 01 आलेला आहे, तो डेटा परत कुठे स्टोअर केलाय, परत इंडेक्स ऍड्रेसिंगनी मूव्ह ऍट R1A. म्हणजे R1 मध्ये जो नंबर आहे, R1 मध्ये नंबर काय 30 आहे, तर त्या 30 ह्या मेमरी लोकेशनला अॅक्युम्युलेटर मधला जो काही नंबर आहे तो स्टोअर करायचा आपल्याला. तो आपल्याला काय करायचा आहे, स्टोअर करायचा. त्याचा अपलोड काय F7 आहे. म्हणजे सेव्ह इट इनटू द ब्लॉक 2. आणि इथं काय टेक फर्स्ट नंबर इन अॅक्युम्युलेटर फ्रॉम ब्लॉक 1 द्या. नंतर काय इन्क्रिमेंट R0 इन्क्रिमेंट R1. म्हणजे परत काय करा, ब्लॉक B1 पण इन्क्रिमेंट करा आणि ब्लॉक B2 पण इन्क्रिमेंट करा. म्हणजे दोन्ही पण ब्लॉक आपण इन्क्रिमेंट करणार आहोत. म्हणजे इथं जे दोन डिक्रिमेंट काउंटर बाय 1, इथं काउंटर हा एकदाच डिक्रिमेंट होईल. काउंटर हा दोनदा डिक्रिमेंट होणार नाही. काउंटर हा एकदाच इन्क्रिमेंट होईल. तर इथं काय आता की ब्लॉक B1 एकदा इन्क्रिमेंट केला आणि ब्लॉक B2 पण एकदा इन्क्रिमेंट केला. आता आपल्याला परत नेक्स्ट लोकेशन पाहिजे 21 आणि इथं काय पाहिजे 31 पाहिजे. देन इथं डिक्रिमेंट जम्प इफ नॉट 0. म्हणजे R2 हा रेजिस्टर जो आहे की R2 रेजिस्टर मध्ये तुम्ही 10 हा काउंट ठेवलेला आहे. किती काउंट ठेवलेला आहे, 10 हा काउंट ठेवलेला आहे. तो काउंट 0 नसेल तर A1 ला इन्क्रिमेंट हो. आणि इफ इट इज 0 देन स्टॉप. म्हणजे A1 चं R2 मधला जो रेजिस्टर कंटेंट आहे तो रेजिस्टर कंटेंट किती आहे ते पहा. ओके. इफ इट इज 1 then repeat the process. म्हणजे if it is 9 8 7 6 5 4 3 2 1 and if it is 0 then stop. Okay, decrement count by 1 and jump to A1 if not equal to 0. म्हणजे हे डिक्रिमेंट करा आणि R2 जर 0 नसेल तर A1 ला इन्क्रिमेंट करा आणि समजा 0 असेल तर नेक्स्ट लोकेशनला जावा. बरोबर. म्हणजे इथे प्रत्येक वेळेस काय होणार आता की पहिला आकडा घेतल्यानंतर 10 न 1 गेला 9 झाले. 9 असल्यामुळे हा परत A1 ला जाईल. बरोबर का. मग A1 ला गेल्यानंतर काय असणार आहे परत की मूव्ह A ऍट द रेट R0. बरोबर. मग आता R0 मध्ये काय असणार आहे, इन्क्रिमेंट R0 केल्यामुळे 21 आलेला असणार आहे. किती आले असणार आहे 21. So whatever the data of your the 21 right now shift it is in a accumulator. Shift it is in a accumulator, and after that what we have to say that from this accumulator for the next, that is move at the rate R1 to your the from accumulator to R1. म्हणजे सेकंड ब्लॉक मध्ये परत त्याला काय करा शिफ्ट करा. आणि आता सेकंड ब्लॉक मध्ये काय होईल, हा 02 इथं जो होता तो 31 ला आला. ओके. सेव्ह इट्स द कॉपी. परत डिक्रिमेंट R0 डिक्रिमेंट R1. Here decrement further the counter by 1 and jump to A1 if it is not 0. मग आता इथं अगोदरच काय होतं 9 होतं, 9 मधून 1 गेलं, आता काय होईल 8 राहील. बरोबर. Now here is the 8, that's why it is not 0, so repeat the process. So this process goes up to the last end at a 1 there, at a 1. That is if you have to say that we are here, 28th location is there, and after the 28th location we are decrementing there, it is there, so we have to getting it is the 1 there in R0. Okay, we are getting it is a 1 in R0, so we have to go for the repeat here, and at this last location at R0 there it is the 29 is there, it is the
29. So right now what we have to say that shift that 29 to accumulator. Shift that 29 to, what is the content of the 29? Shift it is to the accumulator, and after this, for the next location, that is the A should be shifted. That is what is the content of the accumulator, shift to the R1. Shift to the R1. Okay. And further increment R0, increment R1. Now, as it is to be incremented, there is a 30 number, but at the same time, I want to decrement. Now, here the counter is decrement from 1 to 0. There is a 10th count is to be there. It is 1 to 0. So, when it is to be 0 here right now, when it is to be 0. Okay. So, as it is to be 0, so it is not repeat here. It goes to stop here. It goes to stop. त्यामुळे इथे हे रिपीट नाही होणार, हे काय होईल, स्टॉप होईल. आलं लक्षात? आणि शेवटी परत तुम्ही ह्या 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38 आणि 39 ह्या मेमरी लोकेशनला जर तुम्ही गेला तर तुम्हाला हे पाहायला मिळेल की जो तुमचा ब्लॉक 1 मधला डेटा होता तो सगळा ब्लॉक 2 मध्ये शिफ्ट झालाय. जो सगळा ब्लॉक 1 मध्ये डेटा होता तो सगळा कुठे शिफ्ट झालाय, ब्लॉक 2 मध्ये झालाय. याचा अर्थ असा नाही शिफ्ट झाला म्हणजे कम्प्लिटली ट्रान्सफर नाही झाला. त्याची ओरिजिनल कॉपी आहे अशी ब्लॉक 1 मध्ये आहेच. इट इज कॉपी अँड पेस्टेड. इट इज नॉट शिफ्टेड. तो शिफ्ट नाही केला, फक्त कॉपी आणि पेस्ट करून तुमचा सेकंड ब्लॉकला त्याला आणलेला आहे. ओके. देन हा झाला एक प्रोग्राम तुमचा. ओके. तसाच हा दुसरा प्रोग्राम आहे. दुसरा प्रोग्राम काय, डेटा ट्रान्सफर फ्रॉम इंटरनल मेमरी टू एक्सटर्नल मेमरी. आता पहा आपल्याला काय करायचं की आपण एक्सटर्नल मेमरी सुद्धा 4 किलोबाईटची आपण काय करू शकतो, त्याला जोडू शकतो. बरोबर. तर त्या इंटरनल मेमरीतून जर आपल्याला एक्सटर्नल मेमरीमध्ये जर डेटा न्यायचा असेल तर कसा घेऊन जाणार. बरोबर. एक्सटर्नल मेमरी आपण 64 किलोबाईट पर्यंत आपण जोडू शकतो. बरं का. 4 किलो ऑलरेडी आहे, इकडे रॉम आहे. दोन्हीही आपण काय करू शकतो, 64 किलोबाईट्स पर्यंत नेऊ शकतो. ओके. तर आता इथं डेटा ट्रान्सफर फ्रॉम इंटरनल मेमरी टू एक्सटर्नल मेमरी. दॅट इज इंटरनल मेमरी ब्लॉक B1, एक्सटर्नल मेमरी ब्लॉक B2 इज टू बी देअर. ओके. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, इंटरनल मेमरी लोकेशन होतं समजा 30 ला 01 आहे, 31 ला 02 आहे, 32 ला 03 आहे, 33 ला 04 आहे, 34 ला 05 आहे, 35 ला 06 आहे, 36 ला 07, असं करत 39 ला 0A आहे. बरोबर. मग हा जो डेटा आहे इथं, हाच डेटा आता आपल्याला काय करायचा आहे, शिफ्ट करायचा. बरोबर. तर हा शिफ्ट आता कुठल्या नवीन लोकेशन्स कुठल्या तुमच्या, डेटा आपल्याला, अरे बापरे, तिथे तुम्हाला कुठं आणायचं त्याला आता, एक्सटर्नल मेमरीला. आता हे जी एक्सटर्नल मेमरी आहे, तर हाच एक्सटर्नल मेमरीचं लोकेशन कुठलं आहे आता, एक मिनिट. आता इथं जे आहे तर एक्सटर्नल मेमरीचं लोकेशन काय तुमचं 6200 आहे ते 6209 आहे. 6200 ते 6209 आहे. बरोबर. तर 6200 ला 00, 6201 ला 00, 6202 ला 00, 6203 ला 00. ओके. हे सगळं ऑलरेडी काय क्लिअर आहे. हे सगळं काय क्लिअर आहे. ओके. सो ऑल दीज आर द क्लिअर देअर. आणि आता काय करायचं, हा जो 1 ते 10 अंक आहेत हे जे इथे स्टोअर आहेत, ओके, त्यात आपल्याला कुठे घ्यायचे, इकडे खाली घ्यायचे, म्हणजे एक्सटर्नल मेमरी लोकेशनला घ्यायचे. मग त्यासाठी आता इथे काउंट काय बघा, आता परत इथे आपल्याला फ्लो चार्ट लागेल. ओके. आणि मग आपल्याला हे सगळं डिस्कस करावं लागेल. ओके. तर आता फ्लो चार्ट पाहता काय, स्टार्ट. लोड द डेटा बाईट इन गिवन इंटरनल मेमरी लोकेशन ब्लॉक B1. B1 मध्ये हा डेटा घ्या. देन काउंट इज इक्वल्स टू 10. म्हणजे परत 10चा काउंटर तुम्हाला इथे टाकावा लागेल.
Then get data from block B1 to accumulator. Get data from block B1 to accumulator. Store accumulator to block B2. म्हणजे जे अगोदरच्या ह्याच्यामध्ये केलं होतं तेच आपल्याला करायचंय. फक्त ब्लॉक B1 चा डेटा हा accumulator मध्ये घ्यायचा आहे. accumulator चा डेटा परत ब्लॉक B2 मध्ये टाकायचा आहे. म्हणजे आता आपण इथं काय म्हणणार आहे की 30 ला ब्लॉक B1 म्हणणार आहे आणि 60 to 100 ला म्हणजे 6200 चा जो मेमरी लोकेशन आहे त्याला आपण ब्लॉक 2 म्हणणार आहे. म्हणजे B2 म्हणणार आहे. तर B1 मधून घ्यायचं आहे B2 मध्ये टाकायचं आहे आणि इन्क्रिमेंट ब्लॉक B1 and block B2 by 1 and decrement the counter by. So here what we have to take it is this we are required there, we can write there. Okay, so block B1 and B2 by 1, then decrement the counter 1 there, and is the counter is 0, is the counter is 0, then stop. And if it is not 0, then repeat the process till it is to be 0. म्हणजे ह्याच्या अगोदर जसं आपण काउंटर 10 चा जो काउंटर येतो 0 असतोपर्यंत जोपर्यंत त्याला डिक्रीमेंट करत होतो तोपर्यंत ही प्रोसेस काय करायची आपल्याला रिपीट करायची. ओके, देन हाऊ इट इज टू बी देअर. सी assembly language program, assembly language program. So what is here? आता 6000 ला तुमचा मेमरी ऍड्रेस आहे, इथे लेबल आहे, देन हिअर इज टू बी मेमॉनिक्स. ओके, हे तुमचे अपकोड्स आहेत आणि हे तुमचे कॉमेंट्स आहेत. आता इथे पहा, आता आपल्याला एक्सटर्नल मेमरी वापरायची असेल तर ती पहिल्यांदा इनिशियलाइज करावं लागेल. ती पहिल्यांदा काय करावं लागेल, इनिशियलाइज करावं लागेल. सो हिअर वी हॅव टू इनिशियलाइज दॅट मेमरी लोकेशन, दॅट इज मूव DPTR, डेटा पॉइंटर. म्हणजे एक्सटर्नल मेमरी जर तुम्हाला इनिशियलाइज करायचं असेल तर आपल्याला डेटा पॉइंटर वापरावं लागेल. इट इज #6200H, #6200H, देन इट इज 9. मग त्याचा अपकोड किती आहे, 90. आणि 6200 काय, जो ते मेमरी लोकेशन आहे एक्सटर्नल जर ते आहे जे तुम्हाला अपकोड मध्ये लावाल, म्हणजे 3 बाईट इन्स्ट्रक्शन असल्यामुळे 62 आणि नंतर 00, म्हणजे लोड 6200H इन रजिस्टर डेटा पॉइंटर. म्हणजे ते डेटा पॉइंटर तुम्हाला इनिशियलाइज, दॅट इज द एक्सटर्नल मेमरी वी हॅव टू इनिशियलाइज देअर. देन मूव R0 #30H, move R0 30H there. Okay, then it is 7838. It is 7838. That is load 30H in register R0. Load 30H in register R0. R0 register मध्ये 30H लोड करा. म्हणजे परत इंटरनल मेमरी लोकेशन जे आहे ब्लॉक B1 चं ते तिथं आपण काय केलं, R0 ला लोड केलं. आता इथं R1 मध्ये काउंटर घेतलाय. R1 मध्ये काय घेतलाय आपण, काउंटर घेतलाय. आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये R2 ला आपण काउंटर केला होता, आहे का. इथं R2 ला आपण काय केला होता, काउंटर केला होता. आता इथं R1 ला आपण काय करतोय, काउंटर. असं काही नाही की सिक्वेन्सलीच घ्यायला पाहिजे, तुम्ही इथं R2 ला पण काउंटर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त अपकोड फक्त बदलायला लागेल. इथे जर R2 केलं तर R2 चा इथं अपकोड किती आलाय पहा बरं, R2 चा 7A आहे, बरोबर का. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, 7A फक्त टाकावं लागेल तरी चालेल आपल्याला. ओके, देन सेम प्रोसेस, मूव A @ R0. आता R0 मध्ये काय आहे, 30. मग 30 ह्या मेमरी लोकेशनला जे काय आहे ते अॅक्युम्युलेटर मध्ये पाठवा. तर 30 ह्या मेमरी लोकेशनला काय स्टोअर करून ठेवले आपण, पाहता येतं 30 ह्या मेमरी लोकेशनला 01 आहे ब्लॉक 1 मध्ये, ते अॅक्युम्युलेटर मध्ये पाठवा. दॅट इज टेक द फर्स्ट नंबर इन अॅक्युम्युलेटर फ्रॉम ब्लॉक B1, फ्रॉम ब्लॉक B1. Then move x @DPTR A. Move x @DPTR A. म्हणजे आता इथं काय केलं परत, की जो पहिल्या ब्लॉकचा पहिला नंबर हा जो तुम्ही अॅक्युम्युलेटर मध्ये घेतलाय तोच आता तुम्ही शिफ्ट कुठं करणार आहे, एक्सटर्नल मेमरीच्या लोकेशनला स्टोअर करणार आहे, बरोबर. मग आता एक्सटर्नल मेमरी लोकेशन तुम्ही डेटा पॉइंटर कुठे इनिशियलाइज करून ठेवलेला आहे, 6200H ला केलेला आहे. 6200H ला केलेला आहे. तर तिथं काय स्टोअर केलेलं आहे, 6200 आहे.
तर अक्युमुलेटर मध्ये जे आता 01 आलेलं आहे ते कुठं जाईल 6200 ह्या मेमरी लोकेशनला स्टोअर केलं जाईल. ओके, 6200 ह्या मेमरी लोकेशनला स्टोअर केलं जाईल. आता ते मेमरी लोकेशन जे काय आहे ते मेमरी लोकेशनला इथं हा डेटा येईल. बरोबर. नंतर काय होईल इन्क्रीमेंट R0 म्हणजे R0 इन्क्रीमेंट करा म्हणजे ब्लॉक B1 इन्क्रीमेंट करा, इन्क्रीमेंट ब्लॉक B2 म्हणजे इन्क्रीमेंट DPTR. बरोबर. ब्लॉक B2 काय आहे तुमचा DPTR आहे, तो DPTR इथं इन्क्रीमेंट इथंच आपण नावं दिलेली. हा DPTR एक्सटर्नल ब्लॉक आहे, हा इंटरनल ब्लॉक आहे. बरोबर. त्यामुळं दोन्ही ब्लॉक आपल्याला काय करावं लागते इन्क्रीमेंट करावं लागते. तर इन्क्रीमेंट R0 इन्क्रीमेंट DPTR. Okay, so both blocks are to be incremented. Then decrement counter by 1. म्हणजे हा जो काउंटर आहे तुमचा आता R1 वाला जो काउंटर आहे it is decrement by 1. Decrement by it is 1 and jump to A1 if it is not equal. म्हणजे R0 हा काउंटर जर 0 नसेल तर त्याला कुठे शिफ्ट करा A1 ला पाठवा. त्याला कुठे पाठवा A1 ला पाठवा if it is not 0. आणि समजा तो 0 असेल तर स्टॉप करा. समजा तो 0 असेल तर स्टॉप करा. समजा तो 0 असेल तर स्टॉप करा आणि समजा तो 0 नसेल तर शिफ्ट इट इज टू A1. शिफ्ट इट इज टू A1. आलं लक्षात. मग आता हे असं करत करत काय होणार आहे तुमचा इथे डेटा पॉइंटर 1 ने इन्क्रीमेंट होईल, पहिला ब्लॉक 1 ने इन्क्रीमेंट होईल आणि त्याचबरोबर काय होईल तुमचा counter 1 ने decrement होईल. Now when you are considering the counter is to be decremented by 1, counter is to be decremented by 1. When the counter goes to the ninth location, when the counter goes to the ninth location, that is in the sense what we have to say that here it is the your the ninth location. This is the your the ninth. That is it is the first, second, third, fourth, fifth, sixth, seven, eight, ninth location. Suppose that your the counter is at 9 there. Suppose that is here we have to say that as a 9 location in the sense R1 is the 1 there right now. R1 is the 1. Okay. Then what happened? It repeat to A1 and it access the 10th memory location of R0 in the sense block B1 and it is the 39th memory location. And at the 39th memory location, the 0A is stored. मग तिथं आपलं काय असेल 0A असणार आहे. मग 0A ज्यावेळेस तुम्ही आता अक्युमुलेटर मध्ये पाठवा म्हणजे जाईल म्हणजे 39 ह्या मेमरी लोकेशनला जो तुमचा डेटा स्टोअर आहे तो ज्यावेळेस तुमच्या अक्युमुलेटर मध्ये जाईल त्यानंतर दुसऱ्या इन्स्ट्रक्शन मध्ये तोच अक्युमुलेटरचा डेटा हा ब्लॉक B2 मध्ये जाईल. म्हणजे कुठं जाईल मूव एक्स ऍट DPTR A. आता इथं एक्स काय आहे तर वी आर ऍक्सेसिंग द external memory location. We are accessing the external memory location. That's why there is to be X is to be there. Okay. If it is in an internal memory location, there is no any X. It is as simple as a move there. It is not as a move X is to be there. Okay. Then increment block B1 by 1. Increment block B1 by 1. Then increment DPTR. There is a block B2 by 1. Okay. Increment block B2 by 1 there. म्हणजे परत हे दोन्ही इन्क्रीमेंट झाले बरोबर. म्हणजे एक 11व्या लोकेशनला जातात. आता 11व्या लोकेशनला आपलं काय आहे का नाही ऍक्च्युअली तिथं काहीतरी असणार आहे पण आपण 11वं लोकेशन ऍक्सेस करणार आहे का नाही करणार. का नाही करणार तर ऍक्च्युअली आपला काउंटर हा 10चाच आहे. काउंटर 10चा असल्यामुळे ते 11वं लोकेशन घेणार नाही, तिथून ते बाहेर जाईल. तिथून ते पुढे जाईल बाहेर जाईल. तर आता इथं काय होणार इट इज डिक्रीमेंट काउंटर बाय 1. म्हणजे आता हा 1चं काय होणार आहे ऑलरेडी आपण मगाशी म्हणलं होतं की हे R1 मध्ये 1 आहे म्हणजे हे शेवटच्या 10व्या लोकेशनला. मग आता इथं काय होईल इट इज टू बी 0. इट इज 0 डिक्रीमेंट बाय 1 इन द सेन्स इट इज 1 इज डिक्रीमेंट टू देअर इट इज टू बी 0. म्हणजे 1 तुम्ही डिक्रीमेंट केलं तर ते 1 नंतर काय येणार आहे 0 येणार आहे. आता इथं 0 येईल बरोबर. सो R1 is 0. That's why it is not the jump. It stop the program. It will stop the program and you are the 10
डेटा फ्रॉम इंटरनल मेमरी टू एक्सटर्नल मेमरी इज ट्रान्सफर. म्हणजे तुमचे 10 जे लोकेशन्स आहेत ते इंटरनल मेमरी टू एक्सटर्नल मेमरी काय झाले, ऍक्सेस झाले. ओके, तर हा झाला तुमचा कुठला प्रोग्राम झाला, इंटरनल टू एक्सटर्नल मेमरी ऍक्सेस. बरोबर. तर तसाच आता दुसरा प्रोग्राम काय आहे आपला, डेटा ट्रान्सफर फ्रॉम एक्सटर्नल मेमरी टू इंटरनल मेमरी. डेटा ट्रान्सफर फ्रॉम एक्सटर्नल मेमरी टू इंटरनल मेमरी. तर आता हे जर काही तुमचा प्रोग्राम आहे तर हा प्रोग्राम आपण काय पाहू, पुढच्या लेक्चरला पाहू. ओके, हा